गुई गुई दादा माझी गाडी तुझ्यापेक्षा बरी आहे बघ. गुई हे लाडू लाडू बघ आवाज करू नकोस हा जा. मी नाही माझी गाडी आवाज करता. गुई हे लाडू इकडे इकडे. भारीतला सायलेन्सर बसवलाय मी आणि आवाज करू नकोस. काकीला उगाच ताप होईल असं वागायचं नाही हा. हा चालतंय बरं ते नाही जाणार आता गाडीतलं पेट्रोल संपलंय फरकी. थांब उभं झाला ना सगळं पेट्रोल बाहेर येईल. तुम्हाला शिकू काय. लाडू लाडू आवाज करू नका. उशीर केला सर. दिवसभर फिरूनही काम नाही झालं. टेन्शन. हा म्हणजे माझं पहिलं काम आहे आणि तेही वेळेत पूर्ण करता आलं नाहीये. काम काय होत राहतील पण जरा घराकडे बी ध्यान दिलं पाहिजे. घरात आणि काय ध्यान देणार. गोदाक आणि नंदित आहेत की घरातली काम करायला. अरे वहिनीसनी या कंडिशन मध्ये काम करायला लावायचं नाही. तसं बी कुठे काम करते ती. सूरज अरे आता तरी त्यांच्यावरचा राग सोड. राग कुठे आता. मग आता कसं बोललास. सकाळच्याला बी वहिनी संकट दवाखान्यात गेला नाहीस. होय की नाही. उद्या जातो मी नक्की. काय गरज नाही आम्ही जाऊन आलो. काय म्हणले डॉक्टर. नाही काय नाही ती काळजी घ्यायला सांगितलंय. आणि वहिनीसनी या कंडिशन मध्ये मानसिक धक्का लागेल असं काय बी वागायचं नाही असं सांगितलंय. हो आपण सगळे मिळून घेऊयात काळजी वहिनींची. फक्त माझा हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सुटला पाहिजे म्हणजे मला घरात लक्ष देता येईल. ते रमेशदाच्या मळ्यात भरावानं भिंत हेच नव. हो आम्ही आता प्रस्ताव देऊन आलोय पण तो जेव्हा मंजूर होईल तेव्हा होईल. तोपर्यंत काहीतरी उपाय काढला पाहिजे ना. पण काय ते मला काही कळतच नाहीये. निघेल काहीतरी मार्ग. काय दादा पेट्रोल संपलं की गाडीतलं आणि बंब तर लय लांब आहे. मग रिझर्व लाव की. म्हणजे कसं असतं ते. आपण आधी पेट्रोल भरतोय ना हे असं गाडीमध्ये काही ठिकाणी साठलेलं असते. मग ते पेट्रोल आपण वापरायचं पंप येतो आणि एकदा का पंप मिळाला की टाकी फुल्ल करून टाकायची. ते बघ ते तिकडे आहे की नाही. तो कॉक असा खाली आहे म्हणजे ती ऑन आहे. ती असा वर करायचा म्हणजे रिझवणार. हा ती ऑनचा कॉक असा वर रिझवला कर जा. आणि एक ते टाकी फुल कर नाही तर परत पेट्रोल संपल जा. सूरज भाऊजी आपल्याकडे तो टाकी रिपेअरिंगचा आधीचा फंड शिल्लक आहे ना. आहे की अजून. मागच्या टायमाला गाव पातळीवरच काम केलं फंड अजून तसंच शिल्लक आहे. त्या टायमाला ती आचारसंहितेची अडचण नव्हती काय. त्यावेळी जसा मार्ग निघाला ना तसाच यावेळी काढायचा. आपण कसा म्हणजे आपण आधी रिझर्व्ह फंड वापरायचा. आपण आता जो प्रस्ताव दिलाय ना तो ज्यावेळी मंजूर होईल तेव्हा होईल. पण तोवर रमेश दादांची अडचण तरी सुटेल. आपण पाण्याच्या टाकीचा जो फंड आहे तो आपण आता वापरूया. तो आता काही लागणार नाही. आणि नंतर जो प्रस्ताव मंजूर होईल त्याचा येणारा फंड ऍडजस्ट करूया. अरे वा चांगला उपाय काढलाय तुम्ही. असं केलं तर काम होऊन जाईल आपलं. हो सूरज भाऊजी तुम्ही उद्याच्या उद्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घ्या. आपल्याला लवकरात लवकर काम सुरू करायला पाहिजे. करतो चला. सरपंच पदावर बसल्यावर तुमचं पहिलं काम फेल जाणार नाही बघा. हो मी म्हणलंय ना या गावच्या भल्याचा विचार करणार तर मी करणारच. अहो आज ते कॉन्ट्रॅक्टर येणार. त्यांच्याशी चर्चा करून आपल्याला जरा टोटल खर्च कमी करता येतोय का ते बघायचंय. अहो काय म्हणाले मी. अहो काय ते मी म्हणाले आज ते कॉन्ट्रॅक्टर येणार आहेत ना
त्यांच्याशी बोलून ठरवायचं आहे की सगळा खर्च कमी करता येतोय का जरा. चांगलंय की. तुमचा काही सल्ला? कशावर? कशावर काय, भिंत कशी बांधायची यावर. मला कुठं काय कळतंय त्यातलं. असं कसं, तुम्ही शेतकरी आहात ना. होय, पण ते बांधकामातलं मला काय ज्यादा कळत नाही. असं काही नसतं, तुम्ही शेतकरी आहात तेव्हा तुमचंही काहीतरी म्हणणं असेलच ना यावर. सांगा काय ते. नाही. काय झालं? कुठं काय काय नाही. काही नाही. कसं, तुम्ही तालमीला चाललात मग एवढा विचार कसला, काय झालंय? ते मी वहिनींसंग डॉक्टरांकडे गेलतो. वहिनींची मानसिक अवस्था नाजूक आहे, त्यांच्याकडे नीट ध्यान दिलं पाहिजे. ते तर द्यायलाच पाहिजे. नाही म्हणजे अजून ज्यादा काळजी घेतली पाहिजे. हेही बरोबर आहे. काय त्यांच्या मनाला धक्का लागल असं काय बी करायचं नाही असं सांगितलं डॉक्टरांनी. अहो, प्रेग्नन्सी मध्ये काळजी घ्यावीच लागते, तुम्ही त्याची काळजी करू नका. अहो असं कसं, इकडं मी काळजी घ्यायचं म्हणतोय आणि तुम्ही काळजी घेऊ नका म्हणताय. हो तसं नाही, म्हणजे मी म्हणतेय की आपण जाऊबाईंची काळजी घ्यायलाच पाहिजे, पण तुम्ही त्याची काळजी करू नका. प्रेग्नन्सी मध्ये या सगळ्या गोष्टी नॉर्मल असतात. काय हो, उद्या जर का मी प्रेग्नंट झाले तर तुम्ही माझी अशीच काळजी घ्याल का यापेक्षा जास्त? तुमची बी काळजी घेणारच की. नाही नाही, नको बाबा. म्हणजे ही अशी नको तेवढी काळजी मला नको. नुसत्या काळजीनं माझ्यापेक्षा तुम्हीच जास्त हैराण व्हाल. नाही नाही असं काय नाही. अहो आपल्या माणसाची काळजी घेतलीच पाहिजे. कळलं. चला आता, मला उशीर होतोय. होय, मला बी तालमीत जायला पाहिजे. मग चला. चला. राणादा, मी तुमचीच वाट बघत होते. मला ताईसाहेबांची लई काळजी वाटाली हो. का काय झालंय? बघा की, काल रात धरणं त्यांच्या डोळ्याला डोळा नाही लागला, सारखं घाबरल्यागत करायल्यात. त्यासनी बरंच वाटणं झालंय. तुम्ही आणि थोरल्या ताईसाहेब येता काय बघा? चालते, चला बघूया. वहिनी, हो वहिनी, झाली तयारी, जाऊया आपण. हो झालीये, फक्त एक छोटस काम आहे, तेवढं करून निघूया. कॉन्ट्रॅक्टर तिथे येऊन थांबलाय, त्याला जर रिकामं केलं असतं तर. नाही नाही नाही, हो आधी हे काम महत्वाचं आहे. ठीक आहे, तुम्ही निघा पुढे, मी 5 मिनिटात येते. चालते, या आम्ही जातो पुढे. हो. मग काय, चला. चला, जाऊबाईंना काय झालं ते जाऊन बघूया. होय चला. ताईसाहेब, ते दोघं यायल्यात. दोघं यायल्यात. वहिनी काय झालंय? राणा भाऊजी, अहो कालपासून का नाही आम्हाला अशी धाप लागायल्या आणि काळजात असं धस्त व्हायलाय बघा आमच्या, आणि असं जीव घाबरा घुबरा व्हायलाय आमचा. कशाने काय माहिती नाही. ऐक देवा. बघू, जरा हात बघू तुमचा डावा. नॉर्मल वाटतंय सगळं. हा, अहो जाऊबाई, असं वर ना नॉर्मल वाटतंय, पण आता आमचा जीव. वय, आणि त्यात सनिदा आज कोल्हापूरला कामाला गेल्यात, आणि त्यात माझ्या ताईसाहेब एकट्यात. काही कमी जादा झालं तर मी एकटीच काय करू? नाही, काही नाही होणार. जेवढी जास्त काळजी करू तेवढी जास्त भीती वाटणार, म्हणून त्यांना काही होणार नाही असं वागूयात आपण. तुम्ही ते आराम करा, काही नाही होणार. मी तोपर्यंत पंचायतीत जाऊ. अहो पण अचानकच काय झालं बिलं तर काय? काही नाही होणार. अहो जाऊबाई, तुम्ही काय डॉक्टर आहे काय? कधी काय होईल काय सांगताय ते? वहिनी तुम्ही काय बी काळजी करू नका, आम्ही थांबतो इकडे. जाऊबाईसनी थांबायची इच्छा नाही वाटतं. राहू द्या जाऊबाई, तुम्ही जावा. आम्ही देवाच्या भरोश्यावर राहतो. नाही वहिनी, अंजलीबाई बी थांबतील. हो,
कालपासून का नाही असा घसा कोरडा पडायलाय. देवाचं नाव बी घेता येईना झालंय. श्रीराम श्रीराम श्रीराम. हा ऊन वाढलंय ना, बॉडी डिहायड्रेट होत असेल. चला ते लिंबू पाणी घेऊन येतं. हा जाऊ बाई, इथे बसा तुम्ही. जाऊ बाई, आम्हाला काही होणार तर नाही ना मग? नाही नाही, काही नाही होणार तुम्हाला. हे बघा लिंबू पाणी आलंय, तुम्ही ते पिऊन घ्या. शरीरातलं पाणी कमी झालेलं असेल म्हणून तुम्हाला त्रास होतोय. ते पिऊन घ्या, तोवर मी नाही 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 तुम्ही इथे बसा, तुम्ही आमच्या जवळ बसा. अहो आम्हाला कशानंच बरं वाटणार नाही. असं असं दम लागायला. एक काम करा, हे बघा त्या जोरात इथे वरती फॅन लावा, आराम करा. मी अशी गेले आणि अशी परत. नाही नाही जाऊ बाई, हे बघा खरंच हे कशानंच काय होणार नाही. तुम्ही थांबा, आम्हाला लय कस तरी व्हायलंय. मी परत एकदा तुमची नाडी चेक करते. बघू जरा हात. ठोके तर एकदम ओके आहेत, मग तरी कसा एवढा दम लागतोय? मला काय वाटतंय, आपण जाऊबाईंना दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे. तुम्ही डॉक्टरांना फोन करा. नाही दवाखान्यात कशाला, एवढं तेवढ्याला कशाला पाहिजे डॉक्टर फक्त? मी तेच म्हणतेय, एवढ्या तेवढ्यासाठी कशाला तुम्ही काळजी करताय? काही नाही होणार. अहो जाऊबाईंना काही नाही झालंय, मी जाऊन येते. हो पण दम लागला ना त्यासनी. नाही काय होणार त्यांना. तुम्ही का निघालात? हे बघा, जाऊबाईंना काही झालं नसताना इथे नुसतं बसायला माझ्याकडे वेळ नाहीये. इकडे सगळेजण खोळंबले. पण इकडे काय झालं म्हणजे? काही नाही होणार, आणि झालं तर तुम्ही मला फोन करा, मी लगेच येते. असं कसं बोलताय तुम्ही? म्हणजे काय व्हायची वाट बघायची का? घराकडे काय लक्षात नाही तुमचं? आहे माझं लक्ष, पण त्यासाठी मी माझी बाहेरची कामं नाही थांबवू शकत. ठीक आहे, जावा तुम्ही, मी थांबतो. ठीक आहे, थांबा. राणा भाऊजी, आमच्या सासूबाईंपैकी तुमच्या दोघं नवरा बायको मध्ये वाद न ग बघा. नाही वहिनी, वाद नाही, पण साऊबाईंना तर घरच्या माणसांपेक्षा बाहेरची माणसं ज्यादा प्यारी वाटायल्यात. पण तुम्ही थांबतायसा हेच बस झालं बघा. वहिनी, शब्द दिलाय मी तुम्हाला. आमच्या पोटी सासूबाई जन्म घेणार आहेत हे तुम्हासनी सोडून दुसऱ्या कुणाला बी पटणं झालंय. कुणाचाच विश्वास बसणं झालाय. जाऊबाईंचा तर फक्त स्वतःवरच विश्वास आहे म्हणा. आता बी आता आम्ही एवढं सांगतोय, आम्हाला कस तरी व्हायलंय. आमचा जीव घाबरा घुबरा व्हायलाय. पण काय बाय सांगून गेल्या बघा गावची काळजी घ्यायला. सरपंच बाई झाल्यात ना बा, त्यांना कोण काय बोलणार राणा भाऊजी. आल्या का वहिनी? केला का मॅडमला फोन? तुम्हाला एवढी काय घाई आहे? एकनाथ, कॉन्ट्रॅक्टर साहेबांनी चहा घे रे. अहो दादा, अंजली वहिनी आल्यावर होईलच की. डबल कशाला? बघितलं, आम्ही चहाचं सुद्धा बजेट वाचवतोय. ग्रामपंचायतीला निधी कमी आहे, तेव्हा बजेट जरा जपूनच द्या. बघा, माझ्याकडनं जितकं कमी देता येईल तितकं कमीच दिलंय. हा मग एकदम बेस्ट आहे बघा. बरं ते काम टाइमच होईल ना? बघ व्हायलाच पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. काम एक नंबर क्वालिटीचं व्हायला पाहिजे. अरे काय चाललंय? टेंडर नाही, काय नाही, अशी कामं कोणाला बी उचलून द्यायची होय? कॉन्ट्रॅक्टर तुमचा पाहुणा आहे का काय? हो बापू. मग बापू, तुमच्या एखाद्या पाहुण्याला टेंडर भरायला सांगा. कोणाचं कमी आहे ते बघू. अरे माझा कुठला आलाय पाहुणा? मग का बसा की, का उगाच विरोधाला विरोध करायचा? ती पप्प्यासारखी सवय लागल्या तुम्हाला. विरोधाला विरोध नाही. गाववाल्याने मला निवडून दिलंय आणि लोकशाहीने हक्क दिलाय मला प्रश्न विचारायचा.
लोकशाही जर एवढी जपायची असेल की नाही तर मी पण सांगतो तुम्हाला, आम्ही सगळ्यांनी मिळून हा बहुमतानं निर्णय घेतलाय. तुम्हाला काय प्रॉब्लेम? अहो द्या, मी सरळ बोलावल्या, उगाच वाकडं शिरू नगस. मी पण सरळ सांगायला लागलोय की तुम्हाला बापू. सरळ काय वाकडं की नाही ते सरपंच आल्यावर कळत. बघूया सरपंच. बघू की. मला जरा उशीर झाला. बसा बसा. नमस्कार. नमस्कार. हे बजेट वाढणार नाही ना? म्हणजे कमी झालं तरी चालेल? नाही, याच्यापेक्षा कमी कोणाला परवडणारच नाही. पाहिजे तर तुम्ही आणखीन 4 ठिकाणी चौकशी करा मॅडम. हा नाही, चौकशी करायची काहीच गरज नाही. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवलाय, मग झालं. पण तुम्ही सुद्धा याच विश्वासाने चांगलं काम करा आणि काम वेळेत पूर्ण करा. कामाची तुम्ही काळजीच करू नका. अरे बरं, मी काय म्हणतोय, ओ बापू, तुम्ही आता काय म्हणू नका. हे बहुमतानं ठरले ना व, अर्जंट काम आहे. बापू, आम्ही सगळ्यांनी नीट विचार करून निर्णय घेतलाय, पण तरीही तुम्हाला काही शंका असतील तर विचार. आता ठरलंय तर काय विचारायचं? चालू द्या तुमचं. बापू, आपण वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. आपलं काम लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे. आजच सुरू होणार. मी त्या रमेश दादाला सगळी तयारी करून ठेवायला सांगितल्या. त्याने सगळी तयारी केली पण असेल. वहिनी, आपल्या पॅनलचं पहिलं काम आहे. ह्या कामाच्या उद्घाटनाला राणा दादाला बोलूया काय, प्रमुख पाहुणा म्हणून? हा चालते चालते. नाही, त्यांना नाही जमणार. ते जरा बिझी आहे. हे घे बहिणी. राणा भाऊजी, तुम्ही कशाला आणलं सा? त्याला काय होते वहिनी, हा सारखं सारखं लिंबू पाणी प्यायलात तर जरा बरं वाटेल. घ्या. ही चंदी बी कुठं तडपडल्या कुणास ठाव. तुम्हाला कामाला लावल्यागत वाटायलंय बघा आम्हाला. अहो वहिनी, एवढं कुठं मना लावून घेतायसा? तुमची तब्येत महत्वाची. घ्या, प्या. घ्या की. आता जरा बरं वाटायलंय बघा. काय झालं वहिनी? गोळ्या घ्यायचा टाइम झालाय आमचा. कुठं आहे? तिकडं त्या टेबलावर आहेत बघा. घ्याच आहेत ना? हा. घ्या, मी पाणी आणतो. तुला सांगतो, राणादाचं बी लहानपणी असंच होतं. म्हणजे राणादा कधी आजारी पडायचं नाही म्हणा, पण काहीतरी सर्दी पडसाचं काहीतरी व्हायचंच की. तसं झाल्यावर डॉक्टरने दिलेलं कडू औषध खाताना त्याचं तोंड बघण्यासारखं होतं बघ. खायचंच नाही औषध. शेवटी आई असं गुळामध्ये औषध मिसळायची आणि खायला द्यायची का. नाही, राहू द्या नका आम्हाला गोळ्या. का, काय झालं? नाही, ते खरं औषधाचं कधी वावडत नव्हतं राणा भाऊजी आमसनी, पण आता प्रेग्नंट झाल्यापासून गोळ्या औषधं नगच वाटायल्यात. असं कसं वहिनी? न घेऊन कसं चालेल? औषधं घ्यायला तर पाहिजे. घ्यायला पाहिजेत हे खरं आहे. राणा भाऊजी, तुम्ही आमसनी ते औषधामध्ये गुळ मिसळून देता काय? अहो, हे प्रेग्नंट झाल्यापासून का नाही असं गुळात औषध मिक्स करूनच खाऊ वाटायलंय. वहिनी, काय झालं? आय बी सेम असंच करायची. काय सांगतायसा? होय. हे म्हणजे काय, ते बारकेपणी मी बी औषध खायचो नाही. तेव्हा आई असं ते गुळामध्ये मिक्स करून द्यायची मला. खरंच काय राणा भाऊजी? बघा, तेव्हा सासूबाई तुमची काळजी घ्यायच्या, आता आमची बी घ्यायल्यात. पण एका गोष्टीचं मात्र वाईट वाटायलंय, आम्ही त्यांची काळजी घ्यायचं सोडून त्यासनीच आमची काळजी घ्यायला लागायल्या. तरीच म्हणलं ध्यानी मनी नाही, मग असं का वाटायलंय? राणा भाऊजी, एक फिक्स झालं बघा, आमच्या पोटी सासूबाईच येणार. वय वहिनी, मला बी गॅरंटी आहे. बरं, तुम्ही थांबा इकडेच, मी पटाक दिशी गोळी घेऊन येतो. मी ठेवते इकडे.
बाकी कशाची नाही, पण यो ठोकळा एवढा बनणार याची गॅरंटी होतेच आम्हाच नाही.